नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर योगेश सुरेश भालेराव. आज मी आपणास एका महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आलो आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे जो बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जो औषधाचा पुरवठा आहे हा 13 जानेवारीपासून बंद करण्यात आलेला आहे. परंतु महानगरपालिकेने जे ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर फाउंडेशन जे आहे यांना एक पार्ट पेमेंट करण्याचं त्या लोकांनी आश्वासन दिलं होतं. परंतु त्यांची पूर्ण थकबाकी रक्कम जी आहे ती 120 कोटी रुपयाची आहे. परंतु हे 120 कोटी रुपये वेंडर्स लोकांकडे नसल्यामुळं त्यांनी हे औषधाचा पुरवठा आपल्या मुंबई महानगरपालिकेने बंद केला आहे. म्हणून माझी महानगरपालिकेस ही विनंती आहे की जितक्या लवकरात होऊ शकतं यावर काहीतरी उपाययोजना करा आणि जे वेंडर्स आहे या वेंडर्स लोकांची जी थकबाकी आहे ती पूर्ण देऊन टाका. ज्या गोष्टीमुळे औषध पुरवठा हा कुठेतरी मुंबई महानगरपालिकेला सुरळीत होणार आणि रुग्णांना सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि जे ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डिंग फाउंडेशन जे आहे या अंतर्गत जवळजवळ 150 वेंडर्स आहे आणि ते 150 वेंडर्स पूर्ण मुंबईमध्ये एक प्रायमरी मेडिसिन्स हे पूर्ण सप्लाय करतात. हे जवळजवळ 24 रुग्णालय, 33 प्रसूतिगृह आणि 178 डिस्पेन्सरीज या ठिकाणी ते पूर्ण सप्लाय करतात. आणि हेच ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर फाउंडेशन जे आहे या लोकांनीच आपल्या कोविडच्या वेळेला त्यांच्याकडे पैसे नसताना महानगरपालिकेने त्यांना पैसे दिले नव्हते तरी ह्या लोकांनी वेळेवर ते लोकांना औषध पुरवठा थांबवला नाही, औषध पुरवठा दिला. मग अशा लोकांचं जर थांबवलं आणि एक प्रकरण तुम्हाला सांगायचं झालं तर घाटकोपर मध्ये एक वेंडर आहे की ज्याच्या जवळजवळ 4 वर्षापासून 4 करोड रुपये हे पेंडिंग आहेत. आणि त्यासोबत त्यांच्यावर वेळ अशी आलेली आहे की त्यांच्या मुलीची फीस भरायला सुद्धा पैसे नाहीये. आणि त्याच्यासोबतच ज्या बँकेकडनं त्यांनी कर्ज घेतले होते ते रिपेमेंटसाठी त्यांना त्रास देत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जो 2024-25चा जो बजेट दिला होता तो जवळजवळ 7,169 कोटीच्या आसपास होता. परंतु हे एक वर्षाचा जो 24-25चा बजेट हा आहे तर 120 कोटी रुपये यांना थकबाकी द्यायला बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे नाहीये का त्या वेंडर्सवरती उपासमारीची वेळ आणली या लोकांनी, का सामान्य नागरिकांना त्रास होते. या ठिकाणी कुठेतरी प्रशासनाचं तरी दिरंगाई होताना दिसतच आहे. म्हणून या विषयावरती तोडगा काढण्यासाठी इथनं पुढे आज मी अधिकाऱ्यांना कॉल केला असता. आज शनिवार असल्यामुळे त्यांचा काही कुठं कार्यक्रम असल्यामुळे तर सोमवारपासून मी या गोष्टीसाठी पाठपुरावा निश्चितच करणार आहे. अजून काही बरेचसे आरोग्याचे मुद्दे आहेत जे मी आपणापर्यंत वेळोवेळी मी पोहोचवत राहणार. आणि दर दिवसाला मी एक आरोग्य संदर्भात कुठं रुग्णांना आणि इतर स्टाफला सुद्धा किंवा काही वेंडर्सला ज्या ठिकाणी त्रास होताना आरोग्य क्षेत्रामध्ये दिसणार त्या ठिकाणी वेळोवेळी तुम्हाला माहिती देत राहणार. आणि त्यावर ते मी पत्र व्यवहार करून कुठेतरी तोडगा काढायचा मी 100% प्रयत्न करणार. धन्यवाद. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.